गाईज इथं आपल्याला एक आपला मित्र भेटलेला आहे, तर तुम्हाला मी दाखवते कोण आहे. कलरनेसचा भेटतोय, तर मम्मीला लिंक सेंड करा. मम्मी तुम्हाला 5,000 दे. ते माझे पैसे ही भरेल, मी नाही भरणार. फाइनली इतनी मिन्नतें करने के बाद सो आई एम अ प्रो, इट्स ऑलवेज प्रो. येस. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसं तुम्ही सर्व काही मस्त. आय होप तुम्ही मजेत असाल आणि स्वागत आहे आपल्या न्यू चटरपटर व्लॉगमध्ये. आणि काली दिसलेली आहे. कालीच्याबद्दल पण एक खुशखबर सांगायची तुम्हाला, का कालीनी पण तिचं यूट्यूब चॅनल खोललेलं आहे. सो जा तिला सबस्क्राईब करा. तिची लिंक मी तुम्हाला तिची चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जा लवकर सपोर्ट करा. अँड आता सध्याला आपलं जेवण चालू आहे, बिकॉज आज आमच्या घरी बनवलेली सुकट मला एकदम वैस होती, त्याच्यामुळे मी ती स्किप करून आपलं चटरपटर काहीतरी बनवले. आणि ह्याच्यामधलं कालीने माझा अर्धा खाऊन मोकली आहे आणि बघते माझ्याकडे असून आलं तर काय आलं ग. अँड माझी बुक घेते. तिला काय माहिती सवय आहे माझ्या वस्तू घ्यायची नुसती. 1,000 रुपये द्यायला लागतील तिचे. असं पैसा की वार्तालाप होगी तो रिटर्न मिलेगी. तुम्ही पण वाचा, ही बेस्ट बुक आहे. गुड वाईब गुड लाईफ. आणि काही तुम्हाला एक सांगू का, वाचतच नाही ते खोटी. मी याचे 2 चॅप्टर वाचलेले आहेत. सो हा आहे माझा दुपारचा आजचा जेवण. दूध भात सारखा अवतार का केलेली असं काजल बिजल लावून, कारण की हे सर्व मेकअपच्या मागे लपणार आहे, त्याच्यामुळे असं काही विचित्रात उभाट दिसणार नाही. आणि आता सध्या टाईमपास करता करता आपल्याला वाजले आहेत 5. सो आपण तयारी करायला घेऊ. हां, तर मी काय बोलत होती का, मी असं यूट्यूबवर भरपूर जणांचे व्हिडिओ बघितले का पहिले ते एक्सपेन्सिव्ह शॉपिंग करतात आणि त्याच्यानंतर चीफ म्हणजे आता स्ट्रीट मार्केट असं शॉपिंग करायला जातात. लाईक आता जाते मॉलमध्ये शॉपिंग करायला आणि त्याच्यानंतर ते कुठलं तरी मार्केटमध्ये लाईक चोर बाजार अँड अजून आहेत एक्सेट्रा तिथं. सो तसा ड्रेसिंगचा व्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहिजे का सांगा, आपण जाऊ नक्कीच तो व्लॉग शूट करू. बघू गाईज, आय ॲम रेडी. माझं मेकअप केलं आहे दीदीनी अँड हेअरस्टाईल डन बाय मी. पहिल्यांदा माझी हेअरस्टाईल परफेक्ट आले. अँड हा आहे आजचा आउटफिट आपला. सिम्पल आहे आउटफिट. अँड आपल्याला जायचं 7:30ला. सो तवसर मी बोललेली ना, माझ्या व्लॉगमध्ये पाठवून बाबा नाही येणार असं होऊ नाही शकत. हां, तर आग्रिकोली एस्थेटिकचा भरपूर दिवस झाले. आय नो दॅट ती रील आलेली नाही आणि तुम्ही सर्व वाट बघत असाल, कारण की 2 आग्रिकोली एस्थेटिक रीलला तुम्ही भरपूर प्रेम दिला, भरपूर. आणि त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. त्याच्यामुळे आता आम्ही आग्रिकोली एस्थेटिकचे पार्ट्स कंटिन्यू करणार आहोत. सो त्यासाठी फॉलो करून घ्या. यूट्यूबला पण टाकन, यूट्यूबला पण सबस्क्राईब करू. आणि ते तिथे पण आता रेडी झालेली दिसते. आणि ही जी एकच पोज असते फोटोमध्ये अशी. आई पण तयार झालेली आहे आमची. आणि माझं फुल आउटफिट बघा, द फुल आउटफिट शायनिंग मारते नुसते, शायनिंग काय. मी आयुष्यात कधी शायनिंग नाही मारत काही, म्हणून अशी पोस्ट देते. मला माहित पण नाही येत म्हणून ये ना अशी पोस्ट देते. शिया घाणेरडा मी बसतो ना, उभी ना तू पण. हेअरस्टाईलसाठी म्हणतात. आणि हिला मला आग्रिकोली एस्थेटिकची स्क्रिप्ट पण सांगायची आज. ऑन द स्पॉट बनवणार. यस, तिथल्या तिथं मी शूट करणार नाही, मला काम आहे. तुला आता मोबाईल पकडून शूट करायला लागेल. या तरी बेधर्त माणसं माझा एक फोटो नाही काढत आहेत ना, काय ना काय बेधर्त माणसं. तिथं मी व्हिडिओ काढते. तुम्हाला तर माहिती आहे बायकांचा साड्या सावित्री. आणि बघा एक ब्लॉगर ना, पहिली ब्लॉगर आहे घरातली आमची. आमची झाली तयारी. आम्ही मम्मी लेट आहे यावेळेस. मम्मी प्रत्येक वेळेस लेट असते, तुम्हाला माहित असेल. तर यांना एक वेळेला जायला पण मीच उठवते, कारण की उठत नाही कोण. सो आई एम अ प्रो, इट्स ऑलवेज प्रो. यस. फाइनली इतनी मिन्नतें करने के बाद हम निकल पड़े और मैंने चष्मा घेतले, कारण की ऑन द स्पॉट आपल्याला रीलचे शूट करायचे. बघू आता तिच्यावर किती प्रेम दाखवतो तुम्ही. जराशी लाज वाटते,
तर लोक काय विचार करतात हे विचार करून आपल्याला पैसे नाही भेटणार. तो अशाच प्रकारे आम्ही लय मोठा रस्ता चुकलो आणि फायनली पोचलो आहे त्या एंट्री करायला एवढं भारी आहे ना, काय सांगू तुम्हाला. इथं फोटोज काढू मी काय. हां मला सांगा, आपण एवढं ट्रॅफिकमध्ये फसलेलो त्याबद्दल काय बोलतो. बाबा नाही हो, आम्ही चुकलो, डबल गेलो, डबल नांदगावशी आलो टर्न मारून असल्या गर्दीमध्ये तरी. आणि असला रस्ता डेंजर, सगळीकडं कालो फ्लाईट एक पण नाही. पहिले खतरनाक. आणि इथं काय ते बोलतात ठेवले यांचं काय तर त्यांना पोस्टर लावायला नको, पोस्टर पण नाही लावलं. अँड हा आहे यांचा हॉल. लेट काय पण असो, आज माझा मेकअप एकदम फिक्स बसले आणि केस पण. आणि मम्मीने आज मम्मीचं एकदम ओल्ड फाउंडेशन लावले. मला मम्मी खुश आहे कारण की तो फाउंडेशन बंद झाले, आता कुठंच नाही भेटत. मम्मीने हे लावले का मम्मी 5,000 देईल ना मम्मी. भेटले तर 5,000 रुपये. हां तुम्हाला पण जर कलरनेसचा भेटतंय तर मम्मीला लिंक सेंड करा, मम्मी तुम्हाला 5,000 देईल. ते माझे पैसे ही भरेल, मी नाही भरणार. काय पण इथे आहे जेवायचं. आणि तर मांडव बघा तुम्ही, जशी मूवीमध्ये शूटिंग होतात ना सेम तसं. चांगलं आहे. तुम्ही पण तुमचं लग्न हल्ली करू शकते इथं. या सगळ्यांना जावाला सो इथं अजून यासाठीचं आम्ही जरा फनवाला घेतले. हे तुला मोबाईल बघा. सो सांगतोय 2 वर्ष थांबा माझा पण येईल. सो आता झालं, आता मी जरा खान पार्टी म्हणून स्टार्टच चालू स्टार्ट आणि तो सॉन्ग पण चालू दाखवतो. हे बघा, याला आहे हरवायची भीती, बाकी काय नाही ना. आणि इथे काही परफॉर्मन्स चालू. अजून घरी जायचं नाव नाही. मावशी काय बोलत ब्लॉग मध्ये, माझ्या व्हिडिओ मध्ये काय बोलतो काय सेम रिअल वाटतोय ना तसं आहे माझं नवीन फ्रेंड. एकदम आमच्या कालीसारखं दिसतोय ना. दुसरा माझा फ्रेंड, ॲनिमल्स आर गुड फ्रेंड. मी काय मजाक ना उडवत ते समजला. हां आईला आमच्या हौसले ॲनिमल सोबत फोटो, बाबांना पण काढायला लावतो. छान सुंदर पिल्लू आहे, वासरू बोलतात. आमच्या घरवाल्यांनी खूप छान वाटतं निसर्गाने फोटो काढले प्राण्यांसोबत, पण छान वाटतात बघायला, मस्त वाटतं असं बघायला भेटत. आणि मेन गोष्ट मी फ्रेंड बोलते ती कॉमेडी नाही, प्राणीच आपली खरी मित्र असतात. लाईक डॉग हा किती लॉयल असतो मला सगळ्यांना माहिती, माणसांपेक्षा जास्त. त्या लाईटमध्येच मस्त लुक येतो ना. इट्स माझा 3rd फ्रेंड एलिफंट. कसलं मोठं, एकदम रिअलिस्टिक बनवलं, एकदम रिअलिस्टिक. तिकडं आमचा एकदम रिअलिस्टिक, एकदम समोर ब्लॉग आहे. आमच्या घरवाल्यांनी प्रत्येक प्राण्यासोबत 10-15 फोटो उडवल्याच्या नंतर आम्ही चाललो घरी. आई तर बाबा 2 बैल होते त्यांच्यासोबत फोटो काढायला काय मजा आली आईला ना. असे 2 हातावर फोटो काढला मी तुम्हाला तो दाखवेल. हे बघा हा वाईट तो फोटो.